Hello everyone. Now today we are going to discuss matrix. In the previous class we have learned matrix. In a matrix we have learned types of matrix, transpose of matrix, addition of two matrix, subtraction of two matrix, and multiplication of two matrix. In that topic we are going to discuss all the basic of matrix. So matrix, first of all, definition of matrix: a rectangular arrangement of mn numbers in m rows and n columns enclosed in square bracket or open bracket is called a matrix of order m by n. So order of their matrix is denoted by m into n and read as m by n. Each तर मॅट्रिक्स हा या सिम्बॉलने डिनोट केला जातो, स्क्वेअर ब्रॅकेटनी किंवा ओपन या ब्रॅकेटनी इज कॉल्ड अ मॅट्रिक्स. आणि मॅट्रिक्सचा ऑर्डर काय असतो? एम बाय एन. ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय एम इंटू एन. जो मॅट्रिक्सचा ऑर्डर असतो तो एम इंटू एननी डिनोट केला जातो आणि त्याला रीड कसं केलं जातं? एम इंटू एनलाच एम बाय एन असं रीड केलं जातं. ईच मेंबर ऑफ द मॅट्रिक्स इज कॉल्ड ॲन एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स. जे पण मॅट्रिक्समध्ये एलिमेंट प्रेझेंट असतात त्याला काय म्हणत असतात? एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स. नाव मॅट्रिक्स आर जनरली डिनोटेड बाय ए बी सी. मॅट्रिक्स हा कॅपिटल ए बी सीने डिनोट केला जातो अँड देअर एलिमेंट आर डिनोटेड बाय स्मॉल ए बी सी. आणि मॅट्रिक्समधले जे एलिमेंट आहे ते स्मॉल ए बी सीने डिनोट केले जातात. नाव लेट्स सी एक्झाम्पल ऑफ मॅट्रिक्स. सो हियर फर्स्ट एक्झाम्पल इज 3 4 -2 1 आणि मॅट्रिक्सचा रँक दिला आहे 2/2. तर 3 या कोणत्या पोझिशनवर आहे? हा जनरल मॅट्रिक्स बघूया. A11 A12 A21 आणि A22 हे मॅट्रिक्समधले एलिमेंट आहे. तर ही काय असणार? A11 A12 ही रो असणार, ही फर्स्ट रो असणार, त्यामुळे R1 येणार. A21 आणि A22 ही सेकंड रो असणार, त्यामुळे R2 येणार. त्यानंतर A11 A21 हा फर्स्ट कॉलम असणार, याला C1 ने डिनोट करणार. आणि A12 आणि A22 हा सेकंड कॉलम असणार, याला C2 ने डिनोट करणार. नेक्स्ट M इंटू N, याला आपण काय रीड करतो? हा मॅट्रिक्सचा रँक आहे आणि याला आपण रीड कसं करत असतो? M बाय N. तर M ही रो रिप्रेझेंट करते आणि N हा कॉलम रिप्रेझेंट करतो. तर A11 आणि A12 ही काय? फर्स्ट रो आहे. A21 आणि A22 ही काय? सेकंड रो आहे. सेकंड रो R2 ने डिनोट करणार आणि फर्स्ट रो R1 ने डिनोट करणार. नेक्स्ट A11 A21 हा काय? फर्स्ट कॉलम C1 ने डिनोट करणार आणि A12 आणि A22 हा काय? सेकंड कॉलम कशाने डिनोट करणार आपण? C2 ने. नाव नेक्स्ट 3 हा एलिमेंट कोणत्या पोझिशनवर आहे? A1 वर. 4 हा कोणत्या पोझिशनवर आहे? A12. -2 हा कोणत्या पोझिशनवर आहे? A21 आणि 1 हा कोणत्या पोझिशनवर आहे? A22. तर 3 4 -2 1 हे काय आहे? एलिमेंट आहे मॅट्रिक्समधले. A11 A12 A21 आणि A22 हे काय आहे? नंबर ऑफ एलिमेंट्स इन द मॅट्रिक्स. सो A11 A12 A21 and A22 ऑल दीज आर द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द मॅट्रिक्स. आणि मॅट्रिक्सचा रँक काय असतो? M बाय N. M नंबर ऑफ रोज रिप्रेझेंट करते आणि N नंबर ऑफ कॉलम्स रिप्रेझेंट करतात. तर हाऊ मेनी रोज अवेलेबल इन दिस मॅट्रिक्स? R1 and R2. 2 rows available in this matrix. And how many columns available in this matrix? C1 and C2. So 2 columns and 2 rows available in this matrix. So what is the rank of this matrix? So 2/2 is the rank of this matrix. तर 2/2 हा जो आहे रँक, या मॅट्रिक्सचा रँक असणार. तर M काय रिप्रेझेंट करणार? नंबर ऑफ रोज. 1 2 rows available in this matrix and column C1 and C2, 2 columns available in this matrix. So 2/2 is the rank of this matrix. Now next 2 0 3. So this is the first row and -1 4 6 this is the second row and 3 8 7 this is the third row. So R1 R2 and R3, 3 rows available in this matrix. And 2 -1 3 first column, 0 4 8 second column and 3 6 7 third column. So 3 rows and 3 columns available in this matrix. So the
So the rank of this matrix is m by n, means number of rows by number of columns. So how many rows available in this matrix? 3 by, and how many columns available in this matrix? 3. So 3 by 3. This is the rank of the matrix. Now A11, A12, A13, first row, A21, A22, A23, second row, and A31, A32 and A33, third row, and A11, A21, A31, first column, A12, A22 and A32, second column, A13, A23 and A33, third column. So its rank is, so m by n. So the rank of this matrix is 3 by 3. So m represent number of rows and n represent number of columns. Here m represent number of rows and n represent number of columns. So 3 rows available in this matrix and 3 columns available in this matrix. And A11, A12, A13, A21, A22, A23 and A31, A32, A33, all these are the number of elements in this matrix. हे सर्व number of element आहे या matrix मधले. Now next we have learned all these thing in the previous class. So here I take a short revision. Now next we are going to discuss types of matrix. We have learned that thing in the previous class, but here we have take a short revision. First types of matrix is row matrix. A matrix having only one row is called a row matrix and its order is 1 by n. तर रो मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? अ मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन रो, ज्या मॅट्रिक्समध्ये फक्त वन रो अवेलेबल असेल त्याला काय म्हणायचं? रो मॅट्रिक्स. सो -1 2, हिअर वी हॅव गिवन ओनली वन रो, अँड 0 -3 5, also here we have given only one row. So this is the example of row matrix and its an order of this matrix is, here we have given one row, so 1, and here we have given two columns, -1 and 2, so its rank is 1 by 2. Also here we have given one row, so one row, and the rank of this matrix is, and how many columns available in this matrix? 0 -3 5 3, so its rank is 1 by 3. 1 means 1 represent number of rows, so one rows available in this matrix and 3 columns available in this matrix, so its rank is 1 by 3. Now next, column matrix. A matrix having only one column is called as column matrix. ज्या मॅट्रिक्स मध्ये फक्त वन कॉलम अवेलेबल असेल त्याला काय म्हणायचं? कॉलम मॅट्रिक्स. तर 1 0 इथे वन कॉलम अवेलेबल आहे, 5 -9 -3 इथे पण एक कॉलम अवेलेबल आहे. सो बोथ आर द एक्झाम्पल ऑफ कॉलम मॅट्रिक्स. सो इट्स रँक इज 2 by 1, मीन्स 1 आणि 0 2 रोज अवेलेबल आहे आणि कॉलम 1 आहे, त्यामुळे याचा रँक आहे ना 2 by 1. इथे 5 फर्स्ट रो आहे, -9 सेकंड रो आहे आणि -3 थर्ड रो आहे. तर R1 R2 R3 3 रोज आहे इथे आणि कॉलम्स काय आहे? 1. त्याचा रँक काय होणार? 3 by 1. सो रो मॅट्रिक्स म्हणजे ज्या मॅट्रिक्समध्ये फक्त एकच रो अवेलेबल असेल आणि कॉलम मॅट्रिक्स म्हणजे ज्या मॅट्रिक्समध्ये फक्त एक कॉलम अवेलेबल असेल तो काय असणार? कॉलम मॅट्रिक्स. नाउ नेक्स्ट इज अ झिरो और नल मॅट्रिक्स. A matrix in which every element is 0 is called as zero or null matrix and it is denoted by 0. तर 0 किंवा नल मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? ज्या मॅट्रिक्स मधले सर्व एलिमेंट 0 असणार त्याला काय म्हणणार आपण? 0 किंवा नल मॅट्रिक्स. नाउ नेक्स्ट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. A matrix with equal number of rows and columns is called a square matrix. तर स्क्वेअर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? ज्या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स असेल त्याला काय म्हणायचं? स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स मीन्स नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. ज्या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स असेल तर तो काय असणार? आपला स्क्वेअर मॅट्रिक्स. बघायचे एक्झाम्पल. तर हा जो मॅट्रिक्स आहे याचा रँक काय आहे? 3 by 3, म्हणजेच नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. इथे किती रोज आहे? R1 R2 R3 आणि कॉलम्स C1 C2 C3, म्हणजे नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. तर हा काय होणार? आपला स्क्वेअर मॅट्रिक्स. इथे पण 2 रोज आहे, R1 आणि R2, कॉलम्स काय? 2 C1 आणि C2, म्हणजे नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. याचा रँक काय आहे? 2 by 2. तर हा काय असणार? आपला स्क्वेअर मॅट्रिक्स. नाउ नेक्स्ट इज अ डायगोनल मॅट्रिक्स. A square matrix in which every non-diagonal element is 0.
तर बघा हे डायगोनल एलिमेंट आहे. डायगोनल एलिमेंट काय आहे 509. तर काय म्हणते डायगोनल मॅट्रिक्सची डेफिनेशन, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एव्हरी डायगोनल एलिमेंट इज 0. हे 509 हे डायगोनल एलिमेंट आहे. तर नॉन डायगोनल कोणते असणार, या डायगोनल एलिमेंटचे बिलो आणि अभाव एलिमेंट काय असणार, नॉन डायगोनल. तर बिलो एलिमेंटसुद्धा 0 आहे, बिलो एलिमेंटसुद्धा 0 आहे आणि अबाव एलिमेंटसुद्धा 0 आहे. तर हे एक्झाम्पल कशाचं असणार, डायगोनल मॅट्रिक्सचं. नेक्स्ट बघा एक्झाम्पल, डायगोनल एलिमेंट्स काय आहे, मॅट्रिक्स बीचे डायगोनल एलिमेंट्स आहे -1 आणि -5. आणि या डायगोनल एलिमेंट्सच्या अबाऊ आणि बिलो जे नॉन डायगोनल एलिमेंट आहे ते काय आहे, 0 आहे. त्यामुळे हा मॅट्रिक्ससुद्धा कोणता असणार, डायगोनल मॅट्रिक्स. तर बघा डायगोनल एलिमेंट्स सोडले तर नॉन डायगोनल एलिमेंट काय असायला हवे, 0. जर हे डायगोनल एलिमेंट सोडले -1, -2, -3, तर सर्व एलिमेंट काय आहे, नॉन डायगोनल एलिमेंट 0. तर हे एक्झाम्पल कशाचं आहे, डायगोनल मॅट्रिक्स. Now next is a scalar matrix. A diagonal matrix in which all the diagonal elements are same is called as a scalar matrix. तर स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय, ज्यामध्ये डायगोनल एलिमेंट्स इक्वल असणार किंवा सेम असणार त्याला काय म्हणतो आपण, स्केलर मॅट्रिक्स. तर स्केलर मॅट्रिक्स म्हणजे अ डायगोनल मॅट्रिक्स इन विच ऑल द डायगोनल एलिमेंट्स आर सेम. तर डायगोनल एलिमेंट सेम असणार ते काय असणार, आपला स्केलर मॅट्रिक्स. Now next is a unit or identity matrix. A scalar matrix in which all the diagonal elements are 1 unity is called a unit matrix or an identity matrix. An identity matrix of order n is denoted by IN. तर बघा युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स कशाला म्हणायचं, ज्या मॅट्रिक्समधले जे डायगोनल एलिमेंट आहे ते काय असणार, 1 असणार. ज्या मॅट्रिक्समधले डायगोनल एलिमेंट 1 असणार तो काय असणार, मॅट्रिक्स आपला युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि तो कशाने डिनोट करायचा, IN नी. पण याचा रँक काय आहे, 3/3 आहे. त्यामुळे याला आपण कशाने डिनोट करणार, I3 नी. आणि या मॅट्रिक्सचा रँक आहे 2/2. तर या मॅट्रिक्सला आपण कशाने डिनोट करणार, I2 नी. Now next is a upper triangular matrix. A square matrix in which every element below the diagonal element is 0 is called a upper triangular matrix. तर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स काय कशाला म्हणायचं, ज्या मॅट्रिक्समधले डायगोनल एलिमेंटच्या बिलो जे एलिमेंट आहे ते 0 असणार. बघा डायगोनल एलिमेंटच्या बिलो जे एलिमेंट आहे ते 0 असणार, म्हणजे डायगोनल एलिमेंटच्या खालचे एलिमेंट 0 असणार. तर तो काय असणार, आपला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. डायगोनल एलिमेंटच्या बिलो एलिमेंट आहे ते 0 असणार. डायगोनल एलिमेंट काय -3, 8, याच्या बिलो एलिमेंट म्हणजे खालचा एलिमेंट काय असणार, 0. तर हे कशाचं एक्झाम्पल आहे, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. Now next is lower triangular matrix. A square matrix in which every element above the diagonal element is 0 is called as lower triangular matrix. तर लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं, ज्या मॅट्रिक्समधले डायगोनल एलिमेंट्सच्या अभाव एलिमेंट म्हणजे वरचे एलिमेंट जर 0 असेल तर त्याला काय म्हणायचं, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तर लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मीन्स ज्या मॅट्रिक्समधले डायगोनल मॅट्रिक्सच्या वरचे एलिमेंट जर 0 असणार त्याला काय म्हणायचं, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. Now next is a symmetric matrix. A square matrix in which Aij is equal to Aj for all Ij is called a symmetric matrix. तर सिमेट्रिक मॅट्रिक्स कशाला म्हणायचं, डायगोनल एलिमेंटच्या बिलो आणि अबव एलिमेंट जर सेम असेल तर त्याला काय म्हणायचं, सिमेट्रिक मॅट्रिक्स. बघा डायगोनल एलिमेंटच्या वरचे एलिमेंट काय आहे, HGF, आणि डायगोनल एलिमेंटच्या खालचे एलिमेंटसुद्धा काय असायला हवे, HGF. जर असेल तर काय असणार, सिमेट्रिक मॅट्रिक्स. बघा एक्झाम्पल बी. बघा हा मॅट्रिक्स बी आहे. तर -3, 8 हे डायगोनल एलिमेंट आहे. तर डायगोनल एलिमेंटच्या वरचे आणि खालचे एलिमेंट काय असायला हवे, सेम असायला हवे. तर तो कोणता मॅट्रिक्स असणार, सिमेट्रिक मॅट्रिक्स. बघा मॅट्रिक्स सी मधले डायगोनल एलिमेंट्सच्या वरचे आणि खालचे एलिमेंट सेम असायला हवे. तर वरचे एलिमेंट कोणते आहे, 4, -7, -1. खालचे एलिमेंटसुद्धा हेच असायला हवे, 4, -7, -1. तर हे एक्झाम्पल कशाचं आहे, सिमेट्रिक मॅट्रिक्स. Now next is a skew symmetric matrix. A square matrix A is equal to Aij n into n in which Aij is equal to -Aj for all I and j is called a skew symmetric matrix.
इन अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स इच डायगोनल एलिमेंट इज 0. तर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये जे डायगोनल एलिमेंट आहे ते काय असणार 0. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्समधले डायगोनल एलिमेंट 0 असणार आणि डायगोनल एलिमेंट्सच्या वरचे आणि खालचे एलिमेंट कसे असायला हवे, सेम असायला हवे, पण ते अपोजिट असायला हवे. बघा इथे डायगोनल एलिमेंटचा वरचा एलिमेंट काय आहे 5 आणि खालचा एलिमेंट काय आहे -5. सेम असायला हवे पण अपोजिट असायला हवे. जर वरचा एलिमेंट जर पॉझिटिव्ह असेल तर खालचा काय राहणार, निगेटिव्ह राहणार. बघा इथे मॅट्रिक्स बी मधले डायगोनल एलिमेंट काय आहे 0 आहे आणि डायगोनल एलिमेंट्सच्या वरचे एलिमेंट काय आहे 4 - 7 5. तर याच्या खालचे एलिमेंट कसे असायला हवे, याच्या अपोजिट. म्हणजे 4 5 कसे असायला हवे, निगेटिव्ह असायला हवे. -4 -5 आणि वरती काय आहे -7 हा निगेटिव्ह नंबर आहे, तर तो खाली कसा असायला हवा, पॉझिटिव्ह असायला हवा. तर इथे काय म्हटलं आहे AI = -AI. तर डायगोनल एलिमेंट 0 असायला हवे आणि डायगोनल एलिमेंटच्या बिलो आणि अभव एलिमेंट कशा असायला हवे, एकमेकाच्या अपोजिट. जर वरचा पॉझिटिव्ह असेल तर खालचा निगेटिव्ह येणार. लाईकवाईज. Now next is a singular matrix. A square matrix is said to be a singular matrix. Determinant of A is equal to 0 is called a non-singular matrix. The singular matrix कशाला म्हणायचं, जर व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट 0 येत असेल तर काय म्हणायचं, तो मॅट्रिक्स सिंग्युलर आहे. आणि जर व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट नॉन 0 येत असेल तर काय म्हणायचं, तो जो एलिमेंट आहे, तो जो मॅट्रिक्स आहे तो काय आहे, नॉन सिंग्युलर आहे. तर सिंग्युलर मीन्स द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज 0. तर काय ए जो हा मॅट्रिक्स आहे काय राहणार, सिंग्युलर राहणार. बघा मॅट्रिक्स ए बघा याची व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट काय आहे 9 आहे. म्हणजेच हा काय असणार, मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर. मीन्स जर व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज 0 येत असेल तर तो सिंग्युलर मॅट्रिक्स असणार आणि जर व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट नॉन 0 असेल तर तो मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर असणार.